रमेश पाटील बोरणारे सर, आदरणीय डॉक्टर दिनेश परदेशी, आदरणीय या ठिकाणी अविनाश पाटील गलांडे, आदरणीय अखिल शेठ, या सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय पंकज भाऊ, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरु शंकर स्वामी महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ. हा खंडाळ्याचा या वर्षीचा सप्ताह हा समतेचं प्रतीक व्हावं, सर्व धर्म समभावाचं प्रतीक व्हावं आणि या परिसरातील या गावातील सर्व जाती धर्माच्या सर्व भाविकांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने हा सप्ताह महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर या सप्ताहाचं नाव व्हावं. श्री संत शंकर स्वामी महाराज 281वा अखंड हरिनाम फिरता नारळी सप्ताह यंदा श्री क्षेत्र खंडाळा येथे आयोजित करण्यात येत असून या सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळा गुरुवार तारीख 2 रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास संपन्न झाला. आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे, वैजापूरचे नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, माजी उपनगराध्यक्ष अखिल शेठ, जिल्हा परिषद सदस्य पंकज टोमरे, मनोज गायके, दशरथ बनकर, पंचायत समितीच्या सभापती शिंदेताई, बाळा पाटील जाधव, पंचायत समिती सदस्य शेख, राहुल शेळके, कल्याण दांगोडे, मधुकर पवार, गणेश इंगळे, प्रशांत सदाफळ, मनाजी पाटील मिसाळ, कैलास पवार, भागीनाथ मगर, अजय पाटील साळुंके, प्रशांत त्रिभुवन यासह सर्वच पक्षातील राजकीय मंडळी व पंचकृषीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी हरिभक्त पारायण सारंदर भोपळे महाराज यांनी प्रसंगी मार्गदर्शन करत असताना हा खंडाळाचा यावर्षीचा सप्ताह समतेचा प्रतीक व्हावा, सर्व धर्म समभावाचा प्रतीक व्हावा, या परिसरातील या गावातील सर्व जाती धर्मातील लोकांनी या सप्ताहामध्ये एकत्र येत या सप्ताहाचं नाव राज्यभरात गाजवावं असे विधान केले. यावेळी ग्रामस्थ व पंचकृषीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरु शंकर स्वामी महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. महाराज सप्ताहाच्या निमित्ताने यावर आदरणीय प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर, आदरणीय डॉक्टर दिनेश परदेशी, आदरणीय या ठिकाणी अविनाश पाटील गलांडे, आदरणीय अखिल शेठ, या सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय पंकज भाऊ, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरु शंकर स्वामी महाराज की जय. आणि श्री गुरुदेव दत्त नक्कीच तुमच्या हातून हा सप्ताह भव्य आणि दिव्य पार पाडून घेतील, यात काही शंका नाही. आणि आता आपल्या गावात सप्ताह आहे म्हणजे आपल्या वरुण राजाला पण आपला आवाज गेला पाहिजे, त्याच्याकरता आपण थोडीशी महाराजांचा घोषणा देऊ. संत सद्गुरु श्री शंकर स्वामी महाराज की, शंकर स्वामी महाराज की जय. श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, भारत माता की. धन्यवाद. तीर्थ पावलो दर्शने करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. आज या श्री क्षेत्र खंडाळा नगरीमध्ये श्री संत शंकर स्वामी महाराजांच्या 281व्या नारळी सप्ताहाच्या
ध्वजारोहणाच्या प्रसंगी उपस्थित तालुक्याचे सन्माननीय आमदार रमेश पाटील बोरनारे सर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय अविनाश पाटील गलांडे, नगर अध्यक्ष दिनेश भाऊ परदेशी आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, उपस्थित शंकरस्वामी संस्थांचे विश्वस्त, परिसरातून पंचकृषीतून आलेले या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि सर्व वारकरी मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी, सर्व भाई भक्तांनो, आज या प्रसंगी संत शंकर स्वामी महाराजांचा हा नारळी सप्ताह या ठिकाणी आपल्या गावामध्ये होत असताना संत शंकर स्वामी महाराजांची जी परंपरा आहे ती खूप मोठी परंपरा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपली जी विनयाची दीक्षा परंपरा दिली ती निळोबा रायाकडे दिली, निळोबा रायाकडून शंकर स्वामीकडे आली आणि शंकर स्वामी महाराजांकडून ती पुढे वास्कर घराण्याकडे गेली. अशा या दीर्घ परंपरेतील संत शंकर स्वामी महाराजांचा हा 281वा नारळी सप्ताह संपन्न होत असताना आपल्या या खंडाळा ग्रामस्थांनी या वर्षीच हे नारळ घेतलं. तसं खंडाळा या गावामध्ये हा 3रा सप्ताह आहे. याच्या अगोदर वैकुंठवासी नारायण बाबांच्या काळामध्ये सप्ताह झाला, त्यापूर्वीही झाला. खर तर सर या गावाचं भाग्य असं आहे, शंकर स्वामी महाराजांनी समाधी घेतल्यानंतर पूर्वीचा काळ होता, गाव छोटंसं होतं आणि त्यावेळेला संत शंकर स्वामी महाराजांची समाधी गावाच्या बाहेर पडलेली होती आणि पूर्ण त्या ठिकाणी जंगल होतं, जाळे होते. अशा वेळेला याच गावचे भूमिपुत्र वैकुंठवासी काशीनाथ बाबा अनंत भालेराव यांचे वडील त्यावेळेला त्यांना ते आळंदीला शिकण्यासाठी गेले आणि तिथं त्यांना माऊलीच्या दरबारामध्ये स्वप्न साक्षात्कार झाला आणि शंकर स्वामींनी त्यांना सांगितलं की तू इथं आळंदीला राहू नको, की माझा या ठिकाणी उद्धार कर, या ठिकाणी मी जंगलात पडलेलो आहे. ते येत असताना त्यांनी या ठिकाणी गावात न जाता काशी विश्वेश्वर मंदिराजवळ जर थांबले आणि पुन्हा रात्री स्वप्न पडलं की तू गावात माझ्यापर्यंत आल्याशिवाय गावात तुला थांबण्याचा अधिकार नाही. त्यावेळेला पहिला शंकर स्वामीचा जो जीर्णोद्धार केला असेल तर तो वैकुंठवासी काशीनाथ बाबांनी केला आणि त्यानंतर मग पालखेडचे वैकुंठवासी सावता महाराज असतील, बंडूपंत महाराजाची परंपरा या स्वामी संस्थांना लाभली आणि खर तर स्वामीचं कार्य फार मोठे आहे. आणि या सप्ताहाच्या माध्यमातून खर तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ. हा खंडाळ्याचा या वर्षीचा सप्ताह हा समतेचं प्रतीक व्हावं, सर्व धर्म समभावाचं प्रतीक व्हावं आणि या परिसरातील या गावातील सर्व जाती धर्माच्या सर्व भाविकांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने हा सप्ताह महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर या सप्ताहाचं नाव व्हावं हीच या ठिकाणी सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीने अपेक्षा करतो. आणि सर्व सन्माननीय या ठिकाणी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित राहिले या सर्वांना धन्यवाद देतो. आणि एक संस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय अध्यक्ष साहेब आहेत, डॉक्टर साहेब आहे आणि सन्माननीय बोरनारे सरांना सर्वांना विनंती करतो की यावर्षी आमच्या या खंडाळा गाव मोठं आहे आणि रस्त्यावरचं गाव असल्यामुळं आपल्या महाराष्ट्र राज्यातील सीएम साहेब म्हणा, उपमुख्यमंत्री साहेब म्हणा किंवा 1-2-5 मंत्रिमंडळातील काही सदस्य या ठिकाणी मंत्री या ठिकाणी या सप्ताहाला भेट देण्यासाठी आले पाहिजेत ही आमची ग्रामस्थांच्या वतीनं तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आता ध्वजारोहण संपूर्ण झालंय, याचा अर्थ सर्व गावकरी आता या कार्यक्रमामध्ये गुंतल्या गेलेले, आता जबाबदारी तुमच्यावर पडलेली आहे. म्हणून सर्व गावातील सर्व महिला पुरुष तरुण मंडळी, विशेषतः तरुणांनी जेवढं आपल्याला काम करता येईल तेवढं करा. जो काम करेल त्याचं नाव मोठं होतं. म्हणून या ठिकाणी सर्वांनी एक मी शंकर स्वामीचा आणि शंकर स्वामी माझे ही भावना ठेवून या ठिकाणी काम करावं हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हरी. जय हरी.